यावेळेला आज मी देवबापाचं खरोखर मनापासून आभार मानतो आणि त्याची स्तुती करतो. देवबापाच्या वचनाकडं आपण वाहण्याच्या अगोदर एक दोन शब्दाची आपण प्रार्थना करूया. अनादि अनंत परमेश्वरा, अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देवा, तुझ्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल आणि परमेश्वरा तू सहाय्य कर. बोलणारा मी नाही तर बोलणारा तू आहेस प्रभू परमेश्वरा. तू विशेष करून आमचं सहाय्य कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे, आमेन. आज प्रियानो, जो शास्त्रपाठ आहे तो शास्त्रपाठ लोककृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 40 ते 56 जी वचनं आहेत आणि या वचनांच्या आधारे जे 2 चमत्कार आहेत त्या 2 चमत्कारांच्या विषयी आज मी विशेष तुमच्याबरोबर बोलणार आहे. आणि खरोखर जे आमचे नवीन विश्वासणारे आहेत आणि मला वाटतं त्यांच्यासाठी हे खूप चांगलं मार्गदर्शन होईल. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांना सहाय्यभूत झाल्या वाचून राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून प्रस्तावनेच्या भागामध्ये मी बोलण्यापूर्वी मी आपल्याला एक भाग सांगेन. माझं नाव रेव्हरेंड प्रकाश बी भोसले. मी सेंट थॉमस चर्च सातारा आणि कुपवाड ख्रिश्चन चर्च कुपवाड या ठिकाणी देवाचा सेवक म्हणजे पाळक म्हणून कार्यरत आहे. आणि खरोखर देवबापाला मी धन्यवाद देतो. आणि मग प्रस्तावनेच्या भागामध्ये आपण पाहत असताना, ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या जीवनात आपण खऱ्या व जिवंत देवाची ओळख आपणाला असणे फार गरजेचे आहे. खरा आणि जिवंत देव कोण आहे याची ओळख आपल्याला असणे फार गरजेचे आहे. प्रियानो, देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये. देवबापाची जी इच्छा आहे, योहानाचा 3रा अध्याय 16 वचनामध्ये म्हटलंय, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अशा प्रकारे देवबापानं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रियानो, येशूने सर्वांच्यासाठी हा दरवाजा मोकळा केलेला आहे आणि हा मार्ग सोपा आहे. सुवार्तेचा मार्ग सोपा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं आहे, परंतु त्या विश्वासामध्ये चालणं अवघड आहे, त्या मार्गामध्ये चालणं अवघड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे जर आम्ही चाललो तर आम्ही त्या तारणाच्या प्रती आपण पोहोचू शकतो, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून तो मार्ग अरुंद आणि सत्यावर आधारलेला आहे. प्रियानो, आपल्या जीवनात संकट, अडचणी, समस्या, आजार आणि याचे एक कारण की जिवंत देवाची ओळख नसणे. आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक समस्याला काही ना काही कारण आहे. कारणावाचून काही घडत नाही जगामध्ये. आणि म्हणून आपल्याला जिवंत देवाची ओळख नसते आणि त्यामुळे जो सैतान आहे तो अनेक लोकांना दारिद्र्य परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये, उपासमारीमध्ये, रोगराईमध्ये आणि विविध संकटे याचा स्रोत त्या लोकांच्या अवतीभोवती तो निर्माण करतो. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, मला तुम्हाला सांगू द्या, जिवंत देवाची ओळख आम्हाला नसणे हे किती भयंकर आहे हे या विभागावरून किंवा या वचनावरून आपल्याला समजते. देवाने आपल्याला सर्व काही चांगले दिले आहे, पण आपण देवाच्या समक्षतेत टिकत नसल्यामुळे, हालेलुया, आम्ही देवाच्या समक्षतेमुळे टिकत नसल्यामुळे व त्याच्या विरुद्ध धार्मिक आचरण ठेवल्यामुळे आपणास जे काही त्याच्याकडून अपेक्षित आहे ते प्राप्त आपल्याला होत नाही. म्हणजे देव स्वर्गातून दिल्या वाचून काही मिळत नाही, योहान 3:27 मध्ये म्हटलेलं आहे, परंतु ते स्वर्गातून मिळण्यासाठी मनुष्य पात्र असावा लागतो, हे देखील देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला प्रियानो सांगत आहे. आणि मग आजच्या शास्त्रपाठाकडे किंवा आजच्या शुभवर्तमानाकडे आपण वळत असताना प्रियानो, लुकाचा 8वा अध्याय आणि 40 ते 56 या वचनांच्या द्वारे आज बोलत असताना प्रथम आपण त्याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. गालिल समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याला येशू आपल्या शिष्यासह आला आणि त्यामुळे लोकांना फार आनंद झाला. येशू ज्या वेळेला येत होता त्यावेळेला लोकांना फार आनंद होत होता, कारण येशू आला तर त्या ठिकाणी चिन्ह होत होते, चमत्कार होत होते, रोगराई बरी होत होती आणि लोकांच्या समस्या सुटल्या जात होत्या. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा दीन दरिद्री गरीब लोकांच्यासाठी आणि जे बंदिवान आहेत त्यांना सोडवण्यासाठी, दुःखनायतांना सोडवण्याकरिता, सैतानाच्या मापदंडाखाली किंवा सैतानाच्या जोखंडाखाली जे लोक आहेत त्यांना सोडवण्याकरिता देवानं त्यांना सामर्थ्याचा अभिषेक केलेला होता. हे आम्हाला लूक 4:31 मध्ये आपल्याला दिसून येतं प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की त्यामुळे लोकांना फार आनंद झाला. आणि मग याईर नावाचा एक अधिकारी येशूची उत्कंठतेने वाट बघत होता.
याईर नावाचा जो अधिकारी तिथं होता तो अत्यंत उत्कंठतेने त्याची वाट बघत होता. प्रियानो, उत्कंठतेनं वाट बघण्याचं काय कारण आहे? कारण ज्यावेळेला येशू येणार आहे त्यावेळेला त्याची समस्या संपणार होती, त्याची अडचण संपणार होती आणि त्याची अडचण इतकी जवळची होती की त्याची एकुलती एक जी कन्या होती आणि प्रियानो ती कन्या ही मरणास टेकलेली होती किंवा ती आजारी होती. आणि मग की त्याच्या विनंतीवरून येशू त्याच्या घरी जावयास निघाला आणि मग त्याच्या विनंतीवरून याईर अधिकाऱ्यानं जी विनंती केली, महाराज माझी जी मुलगी आहे ती मरणास टेकली आहे, तुम्ही चला तिच्यासाठी प्रार्थना करा, देवाला धन्यवाद द्या आणि माझा विश्वास आहे की तुम्ही आल्यानंतर माझी मुलगी त्या रोगातून उठणार आहे. हा विश्वास त्या याईर अधिकाऱ्याच्या मध्ये होता आणि मग त्या विश्वासानं येशूला तो घेऊन गेला. परंतु प्रियानो, त्या ठिकाणी जात असताना जी अडचण आली ती अडचण अशी आली की गर्दी पसरलेली होती, लोकसमुदाय आजूबाजूला आलेला होता आणि त्यामुळे प्रियानो लोकसमुदायाच्या गर्दीमुळे येशूला पुढे जाता येईना. आज आपल्या भोवती देखील अनेक वेळेला चुकीच्या लोकांची गर्दी असते आणि मग धार्मिक सामर्थ्यामध्ये आपण पुढे जात असताना चुकीच्या लोकांची ज्या वेळेला गर्दी असते, सो वी कॅनॉट मूव फॉरवर्ड, आम्ही पुढे जाऊ शकत नाही. परंतु लक्षात ठेवा, आपलं लक्ष ज्या वेळेला येशूच्या सामर्थ्यावर केंद्रित असतं त्यावेळेला प्रभू आपला मार्ग स्वर्गातून तयार करून त्याची प्रियानो तो मार्ग खुला करण्याचं सामर्थ्य त्या स्वर्गातील सर्वसमर्थ प्रभू परमेश्वराचं आहे. आणि मग प्रियानो, हा याईर जो अधिकारी होता आणि त्याची मुलगी आजारी असल्यामुळं तो अत्यंत व्याकुळ झालेला होता, त्याला अतिशय कळवळ आलेला होता, तो अगदी रडण्याच्या घाईस आलेला होता. परंतु प्रियानो, कारण त्याला एकच प्रिय मुलगी होती, एकच प्रिय मुलगी होती आणि ती एकच प्रिय मुलगी असल्या कारणानं ती बरी व्हावी, ती चांगली व्हावी अशी त्याची इच्छा होती. परंतु प्रियानो, या ठिकाणी आणखीन एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. सैतान नेहमी लोकांच्या आड उभा राहून कार्य करतो. येशू तेथे लवकर पोहोचू नये म्हणून किंवा देवाच्या महान कार्याची सुवार्ता साक्ष तेथे होऊ नये म्हणून सैतानाने लोकांच्या द्वारे अडथळे निर्माण केले. आणि प्रियानो, विश्वासाची जी परीक्षा असते ती अशीच असते. प्रियानो बघा, प्रभू येशू ख्रिस्त तिकडे निघाला होता, आमंत्रण देणाऱ्यांना आमंत्रण दिलं होतं, परंतु लोकांनी गर्दी केली आणि सैतान नेहमी चुकीच्या लोकांच्या द्वारे कार्य करतो. आणि म्हणून शास्त्री आणि परुषी हे देवाचं वचन ऐकत होते, देवाचे वचन वाचत होते, परंतु दे डिडंट डू एनिथिंग अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनानुसार ते वागत नव्हते. आपल्या मनाच्या स्वतःच्या इच्छेला वाटेल त्या पद्धतीनं परमेश्वराच्या मार्गावर चालण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्यावर किंवा देव त्यांच्यावर प्रसन्न नव्हता, येशू त्यांच्यावर प्रसन्न नव्हता. आणि म्हणून तो एका ठिकाणी म्हणतो की शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही, असं प्रभू म्हणतो. आणि मग इतक्यात येशू थांबला आणि एका स्त्रीला तिच्या विश्वासाबद्दल धीर द्यावायचा होता. आणि 12 वर्ष ती जी स्त्री होती ती रोगानं ग्रस्त होती. सर्वांसमोर रोग सांगण्यास तिला धाडस नव्हते व बरे होण्याचा हा अडथळा तिच्या मार्गामध्ये नव्हता. तिच्या विश्वासाने ते बरी झाली असे येशूने तिच्याविषयी सांगितलेले आहे. प्रियानो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की कोणालाही बरी न करता आलेली अशी एक स्त्री असा तिचा शीर्षक आहे. आणि याचा अर्थ पुष्कळ वैद्य, औषध, उपचार तिने केले होते, पण तिच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. आणि मग वचन क्रमांक 8 अध्याय आणि 44 वचनामध्ये लुकाच्या असं म्हटलेलं आहे की त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राला तिने शिवले आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो पहा, केवळ वस्त्राच्या त्या गोंड्याला शिवल्यामुळे तिचा रक्तस्राव निघून गेला, ती बरी झाली. शी हील्ड इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. याचा अर्थ जो कोणी प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो त्याला स्पर्श करतो वचनाच्या द्वारे पवित्रकरण झाल्यानंतर जो कोणी त्याला स्पर्श करतो देव त्याला पूर्णपणे बरं करतो. हालेलुया. आणि देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद असो. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे हाऊ टू शी केम, म्हणजे ती कशी आली या संबंधानं जी पार्श्वभूमी आहे ती बघत असताना गर्दी असल्यामुळे ती जी स्त्री रांगत प्रभूकडे आली. ती थांबली नाही, कारण तिला माहीत होते फक्त येशू तिला बरे करण्यास समर्थ आहे. अनेकांनी तिला तुडवले, कदाचित ती रक्तबंबाळ झाली असेल, पण ती परिस्थितीला घाबरली नाही. परिस्थिती बदलणारा, वचनानुसार आशीर्वाद देणारा मुक्तिदाता येशूकडे गेले पाहिजे
हा तिचा ठाम निर्धार होता आणि त्या निर्धारामुळे प्रियानो ती विश्वासानं पुढे गेली आणि त्याच इच्छेने ती प्रभूकडे रांगत रांगत गेली. हालेलुया. प्रियानो, आज प्रभू आम्हाला आमंत्रण करतो की शास्त्र वाचा, प्रार्थना करा, देवाला धन्यवाद द्या. प्रियानो, ही रक्तस्रावी स्त्री रांगत रांगत त्याच्याकडे गेली, अनेक अडथळे तिनं पार केले आणि त्या वस्त्राच्या गोंड्याला तिनं शिवलीन ती बरी झाली. आज आम्ही प्रियानो, आम्हाला वेळ असताना देखील आम्ही शास्त्र वाचत नाही, आम्ही प्रार्थना करत नाही, आम्ही देवाला धन्यवाद देत नाही आणि देव जे काय सांगतो, देवाचा निरोप हा पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याला येतो. कारण प्रियानो, जी व्यक्ती शास्त्र वाचत नाही, प्रार्थना करत नाही, देवाचा निरोप त्याला ऐकता येत नाही आणि म्हणून आम्ही शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी पाहूया आपण की या ठिकाणी वस्त्राच्या गोंड्याला तिने शिवले आणि मला कोणी स्पर्श केला. वचन क्रमांक 8:45 मध्ये लुकाच्या, येशू म्हणाला, माझ्यामधून शक्ती निघाली. आणि याचा अर्थ काय? माझ्यामधून शक्ती निघाली. द हिलिंग पॉवर ही रिलीज इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. बरं करण्याचं जी स्फोटक सामर्थ्याची जी शक्ती आहे ती प्रभूमधून प्रियानो निघाली. आणि मग त्या स्त्रीची जी साक्ष आहे याविषयी आपण पाहूया. गुप्त रोग बरा झाल्यानंतर येशूने विचारल्यानंतर ती भीत भीत व कापत कापत प्रभू पुढे आले व त्याच्या पायावर पडून आपण कोणत्या कारणास्तव शिवलो व कसे बरे झालो हे तिने लोकासमक्ष निवेदन केले. प्रियानो, पहा, वस्त्राच्या गोंड्याला शिवले, बरे झाले, परंतु तिनं साक्ष देण्याचं त्या ठिकाणी प्रियानो कधीही टाळलेलं नाही. तिनं प्रभूला साक्ष दिलेलं आहे, लोकांच्या समोर साक्ष दिलेलं आहे. आज आम्ही साक्ष देत असताना पुष्कळ वेळेला देव आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करतो, आपल्याला बरं करतो, आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली सुधारतो, आपल्याला मंगलमय परिस्थितीमध्ये नेतो, आपल्या लेकरांचा विवाह करतो, बऱ्याच गोष्टी करतो, परंतु आपण देवाला धन्यवाद द्यायचं विसरून जातो. देवाला धन्यवाद न देणं याच्या विरुद्ध आपण त्याच्या विरुद्ध बंड किंवा त्याच्या विरुद्ध कुरकुर करण्याचा स्वभाव आपण अंगीकृत करणं आणि ती एक शैतानाची परिणामी कृती आहे. आणि मग प्रियानो, या ठिकाणी आपण पाहूया तिची जी सामाजिक परिस्थिती काय होत्या. पहिला मुद्दा, रक्तस्रावी स्त्रीकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन होता, एक रोगाने ग्रस्त असलेली, टाकलेली, व्याधीने ग्रस्त असलेली ती एक सामाजिक तिची ओळख झालेली होती. प्रियानो, लोक तुम्ही चांगला असल्यानंतर तुम्हाला भेटायला येऊ शकतात, परंतु ज्यावेळेला तुम्ही रोगरायांना पछाडलेले जाता, व्याधीने जडले जातात, त्यावेळेला तुमचा कोणीही मित्र नसतो, किंबहुना घरचे किंवा बाहेरचे हे दोन्ही समानच आपल्याला वागणूक देत असतात. आणि मग तिची आर्थिक परिस्थिती कशी होत्या ते पाहूया. कोणीही तिला बरे करता आले नाही व भरपूर औषधोपचार तिने केला होता, पण रोग होता तसाच होता आणि नो एनिथिंग चेंज. त्यामुळे तिची जी आर्थिक परिस्थिती होती ती आर्थिक परिस्थिती प्रियानो खूप खालावलेली होती. आणि मग तिच्या मनाची स्थिती मला आज तुम्हाला विदित करू द्या की स्त्री या रोगामध्ये वावरत असल्यामुळे तिच्या मनाची स्थिती दयनीय झाली होती. तिच्या मनावर खोलवर जखमा झाल्या होत्या आणि मला बरा करणारा कोण आहे हे ती शोधत होती. आणि प्रियानो, ती सतत देवबापाला हाक मारत होती, परंतु मला या ठिकाणी सांगता येणार नाही की खरोखरच ती यहुदी होती, इस्रायली होती, किंवा प्रियानो एक बाब मला तिच्याविषयी सांगता येईल की निश्चित ती विश्वासानं रांगत रांगत प्रभूकडे आलेली आहे, म्हणजे प्रभूवर तिनं विश्वास ठेवलेला असणार यात शंका नाही. आणि मग ती शक्तीहीन होती आणि मग देवाकडे कदाचित ती मरण देखील प्रियानो मागत असावी. आणि मग पुढचा मुद्दा आहे, प्रभूकडे येत असताना तिची जी परिस्थिती होते, प्रभूकडे येताना सुद्धा ती शक्तीहीन होती, रोगानं बरबटलेली होती, बिकट अवस्था होती, लोक समुदाय त्यामुळे प्रभूकडे तिला हळूहळू येता आले. पण प्रियानो, तिने आपलं जे चालणं आहे, आपलं जे रांगणं आहे, आपलं जे प्रभूकडे जाणं आहे हे तिनं बंद केले नाही. अनेक अडथळे तिनं प्रियानो त्या ठिकाणी पूर्ण करून ती प्रभूकडे आलेली आहे. आणि मग स्पर्श करणाऱ्याला प्रभू ओळखतो. लक्षात ठेवा, ज्याला प्रभू स्पर्श करतो त्याला तो नावानं हाक मारतो, कारण प्रभूपासून कोणतीच गोष्ट गुपित राहत नाही. आणि मग त्यानं स्पर्श केला आणि आपल्यामधून शक्ती निघाली आणि हे प्रभूनं ओळखलं. आणि मग प्रियानो, या ठिकाणी विश्वासाच्या द्वारे केलेली त्या स्त्रीनं जी कृती आहे, आणि मग प्रियानो डॉक्टर केले, औषध केले, सर्व काही शून्य, कोणत्याही प्रश्नाचं किंवा रोगाचं उत्तर तिला मिळालं नाही. पण प्रभूकडे गेली असता मी पूर्ण बरी होणार हा मजबूत विश्वास त्या स्त्रीचा होता आणि त्या अनुरूप ती असणारी कृती त्या स्त्रीनं केली, रक्तस्रावी स्त्रीनं केली आणि तिच्या विश्वासाच्या द्वारे ती बरे झाले. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा,
कोणताही रोग, कोणताही आजार, कोणतंही संकट, कोणताही व्याधी लक्षात ठेवा, सन्माननीय पाळकसाहेब बरे करत नाही, कोणता सेवक बरं करत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून कधीही याने मला बरं केलं असं कधीही म्हणायचं नाही. नेहमी म्हणायचं की स्तोत्र 103:3 निर्गम 15:26 नुसार, ए सर्वसमर्थ परमेश्वरा, तू एकमेव रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. पाळक, सेवक, संदेष्टे, सुवार्थिक हे फक्त माध्यम आहे. बरं करण्याचं सामर्थ्य फक्त प्रभूकडे आहे आणि तो एकटाच बरं करतो. ओनली ही इज अ हिलर अँड दॅट इज हिज मायटी नेम. त्याच्या नामामध्ये ते रोग बरे केले जातात. कोणत्याही मनुष्याच्या सामर्थ्याच्या द्वारे रोग बरे केले जात नाहीत. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, विश्वासाच्या द्वारे तिनं ती कृती केली. आपण प्रभूकडे येत असता सैतान खूप अडथळे आणतो, पण विश्वासाने आपण ज्यावेळेला पाऊल टाकतो त्यावेळेला तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आपल्याला बरं करतो. येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला आणि ती बरी झाली. आपण त्याच्या संपूर्ण वस्त्राला स्पर्श करणं गरजेचं आहे. आणि मग स्तोत्र 91:1 नुसार, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहिला असं म्हटलेलं आहे. प्रियानो, आणि मग आपल्याकडे कोणताही व्याधी आपल्या तंबूजवळ येणार नाही. मग आपली सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि मनाची स्थिती यावर मात करण्यासाठी गॉड विल चेंज युअर ऑल सर्कमस्टन्सेस. ही इज अ फेथफुल गॉड अँड ही इज अ अनचेंज्ड गॉड. ही नेवर चेंज बाय सर्कमस्टन्सेस. तो परिस्थितीनुसार कधीच बदलत नाही. तो त्याच्या अभिवचनानुसार काम करणारा देव आहे. तो न बदलणारा देव आहे. तो सामर्थ्यानं भरलेला देव आहे. तो यहोवा राफा आहे. तो व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची ओळख आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग हा प्रसंग झाल्यानंतरच की रक्तस्रावी स्त्रीला बरं करून प्रभूनं पाठवल्यानंतर इतक्याच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणीतरी सांगितले की याईर अधिकाऱ्याची जी कन्या आहे ती मरण पावली आहे. आणि मग प्रियानो पहा, 8वा अध्याय लुकाचा 50व वचन, येशू म्हणाला, भिवू नका, विश्वास मात्र धरा आणि ती बरी होईल. हालेलुया. मरण झालेलं आहे, मुलगी मेलेली आहे, अशा प्रकारचा निरोप त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु प्रभू म्हणतो विश्वास धरा आणि भिवू नका. आणि मग पाहूया आपण 51व्या वचनामध्ये, त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याखेरीज आपणाबरोबर कोणालाही आत येऊन दिले नाही. माझ्या बंधूंनो, मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी याईर अधिकारी आपल्या मुलीसाठी धडपडत होता, परंतु रक्तस्रावी स्त्री आल्याने ती पूर्ण बरी झाली. तोपर्यंत दुसऱ्या महान चमत्काराची सुरुवात देवानं केली होती. हालेलुया. देवाचं काम कधीही थांबत नाही प्रियानो. मुलगी मरण पावली, पण या ठिकाणी एक महत्वाचा निरोप प्रियानो आलेला आहे. इतर कोणालाही प्रभूनं आत घेतलेलं नाही. आणि प्रभूच्या सानिध्यात राहणारे जे देवाची लेकरं होते, म्हणजे त्याचे शिष्य होते, आणि त्या शिष्यांना प्रभूनं आत घेतलेलं आहे. परंतु मला तुम्हाला हेही सांगू द्या, वर्तमान काळाची जी परिस्थिती आहे ती याच्या अगदी उलट आहे. आज लोक सत्तेसाठी, पदासाठी हापापलेले आहेत. सत्याला नेहमीच मागे ठेवले जाते, पण प्रभूने विश्वासणाऱ्यांना कधीही मागे ठेवले नाही. सत्यामुळे आपले नुकसान होऊ शकते, पण प्रभू अंतःकरण पारखणारा आहे. तो त्याच्या लोकाबरोबर आहे, त्याच्या लेकराबरोबर आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, दुसऱ्याबद्दल अंतःकरणामध्ये वाईट पेरणी करून आपण किती शुद्ध व पवित्र आहोत याची बतावणी जर आपण करत आहोत, तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की आपले बोलणे हे टाळावे किंवा वेगळे करणे. आणि अशा पद्धतीमध्ये आपण बोलतो एक आणि करतो एक, यामधील जो फरक आहे, आणि त्या फरकामुळं प्रियानो आज अनेक देवाच्या सेवकांच्याकडून देवाच्या महान चमत्कारापासून ते वंचित आहे. हालेलुया. प्रियानो, आपण जे बोलतो आपण त्याप्रमाणे केलं तर परमेश्वर देव आपल्या हातून चमत्कार करून घेतो, आणि तो चमत्कार त्याच्या गौरवासाठी तो करतो. आपण त्याचे मालक किंवा चालक नसतो. आणि म्हणून प्रभूने केलेली जी कृती आहे ती आपण पाहूया. या सर्व परिस्थितीमध्ये सर्वजण रडत व शोक करत होते, पण येशू म्हणाला, ती मेली नाही, ती झोपेत आहे. परंतु ज्यावेळेला ती मुलगी झोपेत आहे असं म्हटल्यानंतर आजूबाजूचे शास्त्री, परुषे आणि लोकसमुदाय सर्व प्रभूला हसू लागले. आपल्या तारणाऱ्याला देखील लोक हसले. आणि मग तुमच्या माझ्यासाठी हसले तर काय अधिक आश्चर्य मानू नका, कारण ते जरी असले तरी त्यांचे दात मोजण्याचं सामर्थ्य प्रभूच आहे. एक दिवस देव त्यांचे किंवा प्रभू त्यांचा दात मोजेल. आणि मग अनुवादाचा प्रियानो, सर्वांनी प्रभू येशूने केलेली जी कृती होती, मग येशूने तिच्या हाताला धरून म्हटले, मुली उठ, आणि मोठ्याने म्हटले, सर्वांना ऐकून जावे. आणि मग काय म्हणाला, मुली उठ. अविश्वासामुळे सैतानाने त्यांचे डोळे बंद केले होते. आणि म्हणून प्रियानो,
प्रभू जे काय बोलत आहे यावर ते विश्वास ठेवत नव्हते. माणसाचे डोळे ज्यावेळेला सैतान बंद करतो त्यावेळेला त्याला देवाच्या आध्यात्मिक सामर्थ्याची स्थिती प्रियानो कधीही लक्षात येत नाही. परंतु या ठिकाणी अनुवादाचा 30वा अध्याय 19वे वचन म्हणतं, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप मी तुझ्या पुढे ठेवलेले आहेत. त्यापैकी तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती पृथ्वीतलावर जिवंत राहाल. आणि म्हणून प्रियानो की आज मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेला की प्रभूनं उठ म्हटल्यानंतर तेव्हा तिचा आत्मा तिच्या ठाई परत आला आणि ती जिवंत झाली. प्रियानो मला या ठिकाणी एक बाब तुम्हाला सांगू द्या. मार्था देखील अशी म्हणाली, मार्था म्हणाली की प्रभू येशू पुनरुत्थानाच्या समयामध्ये तो उठणार आहे लाजारस, अशा प्रकारच्या विश्वासामध्ये तो होता. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे जो कोणी मेला असेल तो मेला असला तरी जगेल. आणि त्याच विश्वासामुळं या ठिकाणी ती याईराची कन्या प्रियानो जिवंत झालेली आहे. आणि म्हणून लागू करण्याच्या एरियामध्ये आपण आलो असताना प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, आपण जर प्रभूचे पाईक व सेवक आहोत तर देवाच्या वचनानुसार व त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या बरोबर खालील चिन्ह असतील असं प्रभूनं सांगितलेलं आहे. आणि म्हणून की ते माझ्या नावानं भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, दुखण्याच्या करावर हात ठेवले असता ते बरे होतील आणि त्यांना कशाची बाधा होणार नाही. आजच्या या काळामध्ये, वर्तमान स्थितीच्या काळामध्ये अशा प्रकारचे चिन्ह आणि चमत्कार प्रियानो आम्ही करण्यासाठी आमच्याद्वारे ते चमत्कार होतात का, किंवा आम्ही त्या चमत्काराच्या अधीन होतो का, आणि याची साक्ष आपण पाहणं फार गरजेचं आहे. आणि वरील जे चमत्कार आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने केले होते प्रियानो, अनेक त्याने चमत्कार केले होते. पेत्राची सावली जरी पडली तरी लोक बरे होत होते. पेत्राने लोद येथील 8 वर्ष पक्षघात असलेल्या माणसाला त्यानं बरं केलेलं आहे. आणि मग शौलाला पौलाचे रूपांतर घडण्यासाठी हनन्या नामक सेवकाला देवाने आज्ञा दिली आणि प्रभूने पाण्याचा द्राक्षरस केला. जर प्रभूने चमत्कार केला तर त्याच्या सेवकांच्या हातून चमत्कार होणार नाही काय? ज्याच्याबरोबर देव असतो तो चमत्कार करण्यासाठी पात्र ठरतो आणि तो चमत्कार तो सेवक करत नाही, त्याच्याद्वारे देवबाप करतो. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी मला आज शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगू द्या. सेवक वर्गच देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवत नाही असे दिसून येत आहे. आणि मग पोकळ वचनांच्या द्वारे उभा राहिलेले ख्रिस्त नामक खडकावर ज्यावेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला आपण हे चमत्कार करू शकत नाही. आणि पेत्र हा भित्रा होता. ज्यावेळेला देवानं त्याला खडकावर उभा केलं, त्या खडकावर उभा केल्यानंतर तुला आता पेत्रस म्हणतील खडकावर उभा राहणार आणि अधोलोकाच्या दरवाजाचं तुझ्या पुढं काही चालणार नाही असं प्रभूनं त्याला सांगितलेलं आहे. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज या वचनांच्या द्वारे मी बोलत असताना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की परमेश्वर देव आपल्याद्वारे कार्य करतो, चिन्ह चमत्कार करतो. परंतु ते चिन्ह चमत्कार करणं आपल्या हातून होत नाही, तर ते देवाच्या हातून होतं. तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. हे प्रत्येक सेवकानं, प्रत्येक सेविकेनं आणि प्रत्येक लोकांनी हे लक्षात ठेवं. आमच्याद्वारे होतं असं कोणी म्हणू नये, तर करणारा सर्वसमर्थ, जिवंत आणि अद्भुत देव आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेला आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काल तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवानं दिलेली शांती तुमच्या अंतकरणे आणि मने देव आणि त्याचा प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आता देवबापाची शांती, पवित्र आत्म्याची सहभागिता आणि पुत्राचा अक्षय जीवन तुम्हा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू.